आणि आणखी एक मोठी बातमी आहे। काँग्रेस पक्षाचे 2 आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे। काल रात्री उशिरा काँग्रेसच्या 2 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे। हिरामण खोसकर आणि जितेश शंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। काँग्रेसचे हे दोनही आमदार पक्षाला रामराम ठोकणार आहेत का, असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय। क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का, असंही विचारलं जात आहे। त्यामुळे हे 2 आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार का, हे पाहावं लागेल। काल रात्री उशिरा काँग्रेसच्या या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे। आणि हे फोटो सुद्धा आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाकडे। हिरामण खोसकर आणि जितेश शंतापूरकर हे 2 आमदार काँग्रेसचे आमदार, परंतु त्यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे। आणि या भेटीचं कारण नेमकं काय, अनेक तर्कवितर्क विचारले जात आहेत। काँग्रेसचे हे दोनही आमदार काँग्रेस पक्षाला सोडणार आहेत का, असं सुद्धा विचार केला जातोय। क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, पाहतो आपण काँग्रेसच्या 2 आमदारांनी जे आहे रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। त्यामध्ये हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर ह्या 2 आमदारांनी जे आहे ती भेट घेतलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की जे काही निवडणूक झालेली होती विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंगमध्ये यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाने जे आहे ती भूमिका घेतलेली होती का ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्या आमदारांना जे आहे ते पुन्हा तिकीट द्यायचं नाही, त्यांना तिकीट नाकारायचं, अशा प्रकारची आहे ती भूमिका घेण्यात आलेली होती। आणि त्याचमुळे कुठेतरी हे दोन्ही आमदार जे आहे ते शिंदे गटामध्ये जाण्याच्या तयारीत आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यामुळेच काल दोघांचीही त्या ठिकाणी भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते। रात्री उशिरा ही भेट झालेली आहे। मुख्यमंत्री रात्री 10 वाजता आले आणि 10 वाजल्यानंतर या दोन्ही आमदारांचे जे आहे ते वर्षा निवासस्थानी खरं तर ही भेट घेतलेली आहे। एकूण पाहतो आपण का क्रॉस वोटिंग करणाऱ्यापैकी 5 नावं होती, 5 नावांपैकी 2 नावं जी आहे ती या 2 आमदारांची होती। त्यामुळे साहजिकच आहे हे 2 आमदार जे आहे ते शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याचं बोललं जातंय। खरं तर आपण पाहतोय की जितेश शांतापूरकर जे आहे ते नांदेडमधून आहेत। आपण पाहतोय अशोक चव्हाण हे यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर कुठेतरी त्यांच्या नावावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला होता। हिरामण खोसकर जे आहेत यांनी कुठेतरी क्रॉस वोटिंग केली अशा प्रकारची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यांच्यावर सुद्धा काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे। आणि त्याच अनुषंगाने दोन्हीही आमदार जे आहे ते शिंदे गटाच्या वाटेवरती असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच अनुषंगाने ही कालची भेट झाल्याची जी आहे ती माहिती समोर येते। अमोल, राजू, आपण ज्या पद्धतीने बघतोय की क्रॉस वोटिंगचा जो मुद्दा आला होता त्यानंतर काँग्रेस पक्षानं हे सुद्धा सांगितलं होतं की लवकरच या सगळ्या नेत्यांना ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेले आहे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल। परंतु आता जवळपास महिना होत आलाय, त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये। कारवाई होण्याची भीती असेल म्हणून कदाचित हे दोन्ही आमदार या ठिकाणी भेटले असतील। आपण पाहतोय की क्रॉस वोटिंग झाल्यानंतर जे आहे ते काँग्रेसच्या अनेक बैठका झालेल्या होत्या। त्यामध्ये आपण पाहतोय केसी वेणुगोपाल स्वतः मुंबईत आलेले होते, त्यांच्या उपस्थित सुद्धा बैठक पार पडलेली होती आणि आम्ही कारवाई जी करायची आहे ती केलेली आहे असं केसी वेणुगोपाल म्हटलेलं होतं। त्यानंतर दिल्लीत सुद्धा बैठका झालेल्या होत्या। राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थित बैठकीमध्ये त्यांनी कारवाईचे जे आहे ते संकेत दिले होते। त्यामुळे कुठेतरी ह्या आमदारांवरती जे आहे ते कारवाई होणार होती। मात्र प्रश्न असा आहे की जे मतदान झालं होतं ते गोपनीय मतदान होतं, त्यामुळे हे गोपनीय मतदानामध्ये नेमकं ह्या 5 आमदारांना कसं आयडेंटिफाय करायचं किंवा कुठल्या आधारावरती द्यायचं हा मुद्दा होता। त्यामुळे त्यांच्यावरती पक्षातून काढणं ही कारवाई तेवढी जी आहे ती सोपी नव्हती। मात्र कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या आमदारांवरती संशय होता त्या आमदारांच्या ज्या काय मतदान केलेली मतपत्रिका होती त्याच्यावरती आम्ही जे आहे ते काहीतरी मार्किंग केलेली होती आणि तेच आमदार जे आहे ते फुटले आल्याचं समजलेलं आहे। त्यामध्ये 5 आमदारांमध्ये ह्या 2 आमदारांची सुद्धा नावं होती। त्यामुळे साहजिकच आहे की पक्षातून काढणं आता तरी तेवढा मोठा प्रूफ किंवा एवढी मोठी जे आहे ते एव्हिडन्स जे आहे ते पक्षाकडे नाही। मात्र कुठेतरी या 5 आमदारांचे आहे ते तिकीट नाकारण्यात आल्याची जी आहे ती माहिती समोर आली होती। जर उद्या यांना पक्षातून काढला असता आणि हे सगळं प्रकरण जर कोर्टात गेलं असतं तर कोर्टामध्ये टिकू शकलं नसतं, कारण गोपनीय मतदान होतं। त्यामध्ये राजू थोडंसं थांबवतोय। काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे, ते सध्या आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, हिरामण खोसकर आणि जितेश शंतापूरकर तुमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत। काल रात्री त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, तुमची प्रतिक्रिया काय? असं आहे की एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख जरी असले त्यांच्या तर ते
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे आमदारांनी एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेणे, काही काम असू शकतं, काही कामासंदर्भात त्यांनी भेट घेतली असावी असा आमचा कयास आहे. आता आपण त्यांनाच विचारलं पाहिजे की प्रत्यक्षात तुम्ही कशासाठी भेटले होते. आम्हाला आता कुठल्या आमदाराला, एखाद्या मंत्र्याला, कार्यकर्त्याला, एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटण्यासाठी आपण कसं अडवू शकतो. सरकार आहे शेवटी, ते त्यांच्याकडनंच लोकांची कामं करून घ्यावी लागणार आहे. नाही केली तर जनतेला जाऊन सांगतील ती की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले प्रश्न मांडले आमदार म्हणून, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. पण आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं याच्यामध्ये विशेष खूप काही आहे असं मला वाटत नाही. अतुल लोंढेजी, आताच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं क्रॉस वोटिंग झालेलं होतं त्या पद्धतीनं हिरामण खोसकर असतील किंवा जितेश अंतापूरकर असतील, या दोघांवरही तुमच्या पक्षाकडून संशय होता. त्या संदर्भात त्यांचे सुद्धा स्टेटमेंट त्या पद्धतीचे आलेले होते. त्यांना कुठेतरी भीती आहे की तुमच्या पक्षाकडून कारवाई होईल, कारवाईच्या आधीच आपण आपला मार्ग शोधावा? अशी काही प्रेस नोट किंवा अशी काही रिलीज किंवा असं काही आमच्या नेत्यांनी असं काही कुठं बोललेलं मला तरी आठवत नाही. हे लोक आहेत ज्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्याची माहिती पक्षाकडे आहे, त्या संदर्भात ऍक्शन झालेली आहे. पक्षांनी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. हे स्वतः के.सी. वेणुगोपाल आमचे सर, राष्ट्रीय महासचिव, त्यांनी पण सांगितलं, नाना पटोले साहेबांनी सांगितलं, चेन्नी थाला साहेबांनी सांगितलं. मला असं वाटत नाही की कोणाचं त्याच्यामध्ये नाव वगैरे सांगण्यात आलं की पक्षांतर्गत बाब आहे ती. नाव जरी सांगितलेलं नसलं तरी सुद्धा काही आमदारांची नावं ही तुमच्याच पक्षातून बाहेर आलेली आहेत, ज्यामध्ये हिरामण खोसकर हे प्रामुख्यानं मोठं नाव होतं. आमच्या पक्षातून बाहेर आलेलं म्हणजे कुठून आलं बाहेर? म्हणजे सातत्यानं चर्चेत होते. त्यांनी मागे सुद्धा एकदा भुजबळांची भेट घेतलेली होती. सातत्यानं त्यांना सुद्धा बैठकीला सुद्धा बोलवण्यात आलेलं नव्हतं. कुठेतरी त्यांना सुद्धा हे वाटत होतं की माझ्यावर कदाचित पक्षाची कारवाई होईल. त्यांनी त्या संदर्भातले स्टेटमेंट सुद्धा केलेले होते. असलं कुठलंही आम्ही काही बघितलेलं नाहीये किंवा ऐकलेलं नाही आहे. ऐकीव गोष्टीवर मी काही बोलू शकत नाही. पण एवढं पक्का आहे की ज्यांनी ती कृती केलेली आहे, पक्षविरोधी काम केलेलं आहे, ते पकडल्या गेलेले आहे. त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई जी आहे ते पक्षाने घेतलेली आहे. तुम्हाला येत्या काळात दिसेल असते. पण जवळपास आता मला वाटतं महिना होऊन गेलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की या सगळ्या आमदारांची नावं आमच्याकडे आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करू, अजूनही कारवाई झालेली नाहीये. कुठेतरी विधानसभा निवडणुका आहेत, ऐन निवडणुकांच्या तोंडावरती काँग्रेसला सुद्धा रिस्क घ्यायची नाहीये. कसं आहे, राजकारणामध्ये वेळेला महत्व असतं. तुम्ही वेळेचं वाट पाहा ना, मजा येईल तुम्हाला. बर, अतुल लोंढेजी धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कदाचित हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे मुख्यमंत्र्यांची कुठल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये भेट घेतली असेल असं त्यांचं म्हणणं आहे. हिरामण खोसकर किंवा जितेश अंतापूरकर यांच्यावरती पक्षाकडून कुठलीही कारवाई केली जाणार नव्हती किंवा तशी चर्चा नव्हती अशी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु योग्य वेळी आपण क्रॉस वोटिंग केलेल्या सर्व आमदारांवरती कारवाई करू असा सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे. तुर्तास ही दोन नावं समोर आलेली आहेत. हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. ही दोनही आमदार तेच आहेत ज्यांच्यावरती सातत्यानं चर्चा होती की यांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे. त्यामुळे पक्ष यांना काढून टाकेल का अशी सुद्धा चर्चा होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का असा सुद्धा सवाल विचारला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.